काल संध्याकाळी जेव्हा महाराष्ट्राचा सो कॉल्ड महानिकाल येत होता, सगळेच उत्सुकतेने बघत होते. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की त्यातनं काही निष्पन्न होणार नाही, तरी पण एक उत्सुकता असते म्हणून आपण सगळे टी व्ही समोर बसलो आणि दिसला तर जवळजवळ पाऊण तास उशीर झाल्यानंतर राहुल नार्वेकर ते निकाल द्यायला आले आणि आल्यावर त्यांनी अगदी इंग्रजीत सुरुवात केली. तर मला वाटलं आधी 5 मिनटं प्रस्तावना वगैरे देतील आणि मग ते दुसरं मराठीत बोलायला लागतील. पण ते काही बोले ना, अचानक म्हणजे आपण बघत गेलो तर त्यांनी एकानंतर एक असे सगळं ते मांडायला सुरुवात केली. तर माझ्या मनात अशी एक शंका आली की बाबा असं का बोलतायत ते, म्हणजे इंग्लिशमध्ये का बोलतायत? आता हे ड्राफ्टिंग इंग्लिशमध्ये का झालं? खरं तर काहीच गरज नव्हती ते इंग्लिशमध्ये होण्याची. म्हणजे याचा अर्थ म्हणजे माझ्या मनात जी पाल चुकचुकली की बाबा हे तिसऱ्यानी कोणी ड्राफ्ट करून दिलेलं आहे का, कुठल्या सुप्रीम कोर्टच्या वकीलने दिलेलं आहे का? आणि याची दाट शक्यता आहे. कारण वाचताना अनेकदा आपण बघितलं की ते अडखळत होते बोलताना. आता समजा मी जर ड्राफ्ट केला असेल तर मी बोलताना अडखळणार नाही, कारण तो शब्द माझा असतो आणि मी लिहिलेला असतो. त्यामुळे ते जितक्या वेळा अडकले प्रत्येक वेळेस मला जाणवलं की बाबा हे त्यांनी ड्राफ्ट केलेलं नक्कीच नाही आहे. आणि हे जर असेल तर ते अतिशय गंभीर आहे, कारण ती खरंच गंभीर बाब आहे. कारण तिसऱ्या कोणाकडनं तरी ड्राफ्ट करून घेतलं म्हणजे कोणाकडून घेतलं? मग ते भाजपनी करून दिलं का, शिंदेनी करून दिलं का, असे प्रश्न नक्कीच उद्भवतात. आणि त्याला आपल्याला सगळ्यांना आता विचार करावा लागेल, जनतेला विचार करावा लागेल की आपण कुठच्या दिशेने जातोय. की आज आधी आपण बघितलं की मतदानाचा सगळा त्यांनी बट्ट्याबोळ करून टाकलेला, ते EVM मशीन्सवर अनेक लोकांना प्रश्नचिन्ह आहे. बरं आपण मत दिलं तर ते एका पक्षाला देतो, मग तो पक्ष फुटतो आणि तो भलतीकडेच ते आपलं मत जातं. तर मध्ये आम्ही हेही म्हटलं होतं की आता मतदानाच्या शाईच्या ऐवजी आमच्या बोटाला चुना लावा, कारण तुम्ही मत कोणाला देतो आणि ते जात आहे कुठे. तर हे प्रत्येक सामान्य माणसाच्या डोक्यात नक्कीच हा प्रश्न आहे. ते होत आहे की नाही? मग पक्षफोडी सुरू, आणि पक्षफोडी म्हणजे आधी शिवसेना झाली, मग राष्ट्रवादी झाली, आणि आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की आपल्याच विधानसभा अध्यक्षांनी असा निर्णय द्यावा आणि तो निर्णय त्यांनी वाचून जो दाखवला तो मला खरंच अतिशय सिरियसली असं वाटतंय की तो कॉम्प्रोमाइज निर्णय होता, त्यात काही शंका नाही. कशा बघतात तुम्ही कालचे जे निकाल लागलेला आहे, शिंदेकडे कुठे त्यांच्या बाजूने निकाल आहे, याकडे कसं पाहतात? नाही, अतिशय गंभीर. कारण काल सुप्रीम कोर्टाने यांना निर्देश दिले होते की अमुक 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 बाबीवर तुम्हाला त्याची पुढे चौकशी करायची आहे, त्याचं हिअरिंग घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला निर्णय करायचा आहे. पण त्यांनी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडलेल्या बाजू होत्या त्या खोडून काढल्या आणि वर त्यांना जे वाटतं ते त्यांनी त्याच्यात काल निकाल दिला. याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय की कुठेतरी ही सुप्रीम कोर्टाची अवमानना पण झाली आहे. आणि याच्यावर काल मी ऐकलंय उद्धव ठाकरे पण कदाचित सुप्रीम कोर्टात परत जातील. खरं तर ह्या कोणाचीच बाजू घेण्याची म्हणजे मी घेत नाही, कारण सगळेच एका माळेचे मणी आहेत. मग आज भाजप असो, उद्या काँग्रेस त्याच्या जागेवर आलं तेही तेच करणार. जनतेला आता निर्णय करायचा आहे की हे राजकारण आपण असंच चालू ठेवायचं आहे का त्याच्यात काहीतरी बदल आणायचा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.